झी 24 तास एक पाऊल पुढे। आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी आयआरबीचे विधी सल्लागार अजित कुलकर्णी यांची पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे। कुलकर्णी यांच्यासह 10 जणांची पॉलिग्राफ टेस्ट करायला कोर्टाने मंजुरी दिली आहे। तळेगावमधले आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टींच्या हत्येला 3.5 वर्ष उलटली आहेत। मात्र या गुन्ह्याच्या तपासात ठोस प्रगती झालेली नाही। गेल्या 3 वर्षांपासून सीबीआय या खुनाचा तपास करते आहे। आता सीबीआयला आणखी 10 लोकांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे। या 10 लोकांत आयआरबीचे विधी सल्लागार अजित कुलकर्णी यांचा समावेश आहे। याआधी सीबीआयने 25 लोकांची पॉलिग्राफ टेस्ट घेतली आहे। त्यात आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर, साबळे वाघिरे कंपनीचे नितीन साबळे यांच्यासह गुन्ह्याचे तत्कालीन तपास अधिकारी भाऊसाहेब आंधळकर अशा दिग्गजांचा समावेश होता। आता यामध्ये अजित कुलकर्णींची भर पडली आहे। पॉलिग्राफ टेस्ट केले जाणारे सर्वच लोक हे आरोपी आहेत असे नाही, मात्र या टेस्टच्या माध्यमातून खुनाच्या खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचण्यात निश्चित मदत होऊ शकते। तसेच भर दिवसा आणि भर रस्त्यावर झालेल्या या खुनाचा उलगडा या टेस्टच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। 13 जानेवारी 2010 सतीश शेट्टी सकाळी फिरायला गेलेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। सतीश शेट्टी यांच्या हत्येनंतर त्यांचा भाऊ संदीपनं एफआयआर दाखल केली। त्यात आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर आणि नितीन साबळे यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला। सुरुवातीला हत्येचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडे होता। ग्रामीण पोलिसांनी तळेगावमधल्याच काही लोकांवर आरोप ठेवत त्यांना अटक केली। यामध्ये तळेगावमधले वकील विजय दाभाडे, प्रमोद वाघमारे, नवनाथ शेलार, डोंगऱ्या उर्फ हनुमंत राठोड आणि श्याम दाभाडे यांचा समावेश आहे। या आरोपींच्या विरुद्ध ग्रामीण पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र सादर केले। दरम्यान याच गुन्ह्याचा तपास सीबीआय मार्फत व्हावा यासाठी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे। यात हायकोर्टाने सतीश शेट्टी हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले। त्यानुसार 9 ऑगस्ट 2010 पासून हा तपास सीबीआयकडे आहे। सतीश शेट्टी यांच्या खुनाची माहिती देणाऱ्याला सीबीआयने सुरुवातीला 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलं। त्यानंतर त्यात वाढ करून ही रक्कम 10 लाख केली आहे। सीबीआयने आतापर्यंत 25 लोकांची पॉलिग्राफ टेस्ट केली आहे। तेवढ्याच लोकांना संशयितही ठरवण्यात आलंय। आता आणखी 10 जणांची पॉलिग्राफ टेस्ट झाल्यावर तरी गुन्ह्याचा उकल होईल अशी अपेक्षा आहे। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।